2004च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 13 मे 2004 ला डिक्लेअर झाला होता. एनडीएचं गव्हर्नमेंट जाऊन यूपीएचं गव्हर्नमेंट आलं होतं. जरी काँग्रेसला क्लिअर मेजॉरिटी नसली तरी यूपीएतील सगळ्या पक्षांना मिळून क्लिअर मेजॉरिटी होती. 13 मे 2004 ला सेन्सेक्स साधारणतः 5,000च्या दरम्यान होता. एक वर्षानंतर 13 मे 2005 ला सेन्सेक्स साधारणतः 6,500च्या दरम्यान होता. 2009च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 16 मे 2009 ला डिक्लेअर झाला होता. परत यूपीएचंच गव्हर्नमेंट रिपीट झालं होतं. जरी काँग्रेसला क्लिअर मेजॉरिटी नसली तरी यूपीएतील सगळ्या पक्षांना मिळून क्लिअर मेजॉरिटी होती. 15 मे 2009 ला सेन्सेक्स साधारणतः 13,000च्या दरम्यान होता. त्यानंतर एक वर्षाने मे 2010 मध्ये सेन्सेक्स साधारणतः 16,500च्या दरम्यान होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 16 मे 2014 ला डिक्लेअर झाला होता. यूपीएचं गव्हर्नमेंट जाऊन एनडीएचं गव्हर्नमेंट आलं होतं. बीजेपीला क्लिअर मेजॉरिटी मिळाली होती. 15 मे 2014 ला सेन्सेक्स साधारणतः 23,900च्या दरम्यान होता. त्यानंतर एक वर्षाने मे 2015 मध्ये सेन्सेक्स साधारणतः 27,800च्या दरम्यान होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 ला डिक्लेअर झाला होता. परत एनडीएचंच गव्हर्नमेंट आलं होतं. परत बीजेपीलाच क्लिअर मेजॉरिटी मिळाली होती. 22 मे 2019 ला सेन्सेक्स साधारणतः 39,000च्या दरम्यान होता. आज 5 वर्षानंतर सेन्सेक्स साधारणतः 75,000च्या दरम्यान आहे. त्यामुळे तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर इलेक्शनचे रिझल्ट, कोणतं सरकार आहे, ह्या गोष्टींचा बिलकुल विचार करू नका. फक्त इन्व्हेस्ट करत राहा.